नमस्कार, मी गणेश किसनराव लोणारे. मी जितूदादांचे पहिल्यांदा खूप आभार आहे की एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला मला त्यांनी संधी दिली. आणि हे माझ्यासाठी खूप म्हणजे भाग्याची गोष्ट आहे की माझ्या आयुष्यात अजून एक एवढी मोठी गोष्ट माझ्या पदरात पडली की बालाजी महाराजांचं मला आशीर्वाद मिळाला आणि सिनेमाचे काम करायला मिळालं. हे माझ्यासाठी खूप भाग्याचं काम आहे. याच्याबद्दल सांगायचं झालं तर मी माझ्यापेक्षा आता पिक्चर बद्दल बोलूया. नाही तुम्ही हे सांगाच की सर तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये काम केले, त्यामुळे आम्हालाही तो एक गॅरंटी मिळते की या सिनेमाचा ग्रँजर कसा असणार आहे. तर मी गेले 40 वर्ष या क्षेत्रात काम करतोय. बाबासाहेब पुरंदरेंकडे मी लहानाचा मोठा झालो. नंतर मी डॉक्टर अमोल कोल्हेंबरोबर काम केलं. हे करत असताना वेगवेगळे फेटे शिकलो. आणि मी काही कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम करत नाही, फक्त मी रंगभूमीची सेवा म्हणून मी एक आयुष्यात काहीतरी करायचं म्हणून कॉस्ट्युमकडे वळतो. पण त्याचं फळ मला एवढं छान मिळालं की एक दिवसांदिवस मी एक प्रगतीच्या म्हणजे यशाकडे जात आहे. ते माझ्यासाठी खूप खरंच भाग्याची गोष्ट आहे. मंगल पांडे फिल्म आली आमिर खानची, त्यांच्याकडे मी पर्सनल आमिर खान यांच्याकडे पर्सनली काम करत होतो मंगल पांडेला. नंतर खाकी फिल्म आली, त्याच्यामध्ये होतो. अजून बरेच सिरीज आहे म्हणजे सिरियल आहेत जेणेकरून ऐतिहासिक मध्ये खूप मी काम केलं. डॉक्टर अमोल कोल्हेंची जेवढी महानाट्य आहेत, फिल्म्स आहेत, तेवढ्याचं कॉस्ट्युम मी केलं. त्यांचं कुठल्या सिरियल्स आहे सर? स्वराज्य रक्षक संभाजी मालिका आहे, राजेश्वर छत्रपती आहे. त्याच्यानंतर आता सावित्रीबाई फुले ही चालू आहे. मी सावित्रीबाई फुले स्टार प्रवाहला चालू आहे. नंतर त्यांचा गरुड झेप आहे, त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये आहे. आणि आता नुकताच महावीर छत्रपती संभाजी उर्विता प्रोडक्शनचा एक मूवी संभाजी महाराजांना पार्ट 1, आता पार्ट 2चं काम चालू आहे. तर त्याच्यामध्ये मला पूर्ण फिल्मचं काम केलं. त्याच्यामध्ये फिल्मफेअर अवॉर्ड, परत आत्ताच एक महाराष्ट्र शासनाचा अवॉर्ड मिळाला. एक शिवाजी मंदिर म्हणून मुंबईतलं मोठं संस्था आहे, त्याच्यामधनं ताराराणी वरती नाटक आलंय, त्याच्यावरती पण मला आता मठाचा पुरस्कार मिळाला. आत्ताच कला दर्पण म्हणून आहे, त्याचं मला नॉमिनेशन मिळालं. असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत. सरांबद्दल लिस्ट कमी होणार नाही इतक्या लिस्ट आहे. आता सर अजून सांगायचं, हंबीरराव मोहिते नावाचा चित्रपट आला होता, तो पण सरांनी केलेला आहे प्रोडक्शनचा. येस. तर मित्रांनो, थोडक्यात काय की असे अनेक ऐतिहासिक आणि मायथॉलॉजिकल सिनेमांचा हातखंडा असणारे गणेश लोणारे सर आज आपल्या चित्रपटाला लाभलेले आहेत. याचं खूप आम्हाला कौतुक वाटतं. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली खाली चित्रपटाचं आपण कॉस्ट्युम डिझायनिंग करणार आहोत.